हॅलो गुड मॉर्निंग. तर आता मी आली पोचली सुनीताच्या घरी. तर पाहू शकता आता सकाळचे 8 वाजलेले आहेत. आम्ही रात्रीला 2 वाजता घरी पोचलो. खूप लेट, 2 वाजता नाही 3 वाजता पोचलो आम्ही घरी, कारण काल ना खूप लेट झाली ट्रेन. नाहीतर 1 वाजता मी घरी पोचून जाते, पण ह्यावेळेला खूप लेट झाला, त्यामुळे ना मी व्हिडिओ काही बनवू नाही शकली. चला बाबू कसा मस्त छान झोपलाय, चला मी दाखवते. सगळे झोपले आहे. आता म्हटलं थोडेसे भांडे आहे ते घासून घेते मी. चला दाखवते मी बाबू कसा झोपलाय. हो बघा बाबू इकडे छकुली आणि इकडे खाली देवांशू आणि तिकडे माही. तर पहा आता झाली माझी आंघोळ आणि इकडे बघा चाय बनवत आहे आणि इकडे अगोदर नाश्ता आणि मग नंतर चाय. आणि मुलं अजून झोपूनच आहे. देवांशी झोपून आहे, माही पण, आणि तो सगळ्यात छोटा तो पण झोपून आहे. मस्त तुम्हाला दाखवलंच होतं, छान क्यूट मस्त झोपलेला आहे. आणि बरं त्याच्यासोबत खूप सारे व्हिडिओ बनवणार आहे मी. चला व्हिडिओ कंटिन्यू रहा, स्किप करू नका. काय होय पिवळं पिवळं दिसते, चाय होय का जिरा पाणी? जिरा. अच्छा जिरं पाणी. मी म्हणतो चाय होय. जिऱ्याचं पाणी. अच्छा हे काय साठी? ते तेव्हा लागते सकाळी. सकाळी हे गन पिऊन देतो. एक गन पेन होते ते. हा थोडंसं आहे बॉटलमध्ये भरलं म्हणजे खट्टे का थोडं थोडं देतो? थोडं थोडं. अच्छा जिरा पाणी आत्ताच पिऊन घेतो मी, 2 वेळा म्हणजे पिऊन घेतो. मी पहिल्यांदा पाहून पाहिजे बा जिरं पाणी पिते. जिरं पाणी. मी नाही पेत असतो बापा काय. देतो मम्मीसाठी. तर पहा तुम्ही सगळे मला कॉमेंट्स करत होते ना का सुनीता तुमची सख्खी बहीण आहे का? तो हो, तर माझी सख्खी बहीण आहे. बघा मी तिच्या घरी अचानकच आले. अचानक रिझर्वेशन बी नाही मिळालं जनरल मध्ये. बापरे एवढी भीड होती ना खूपच. मग सुरत पासून आम्हाला जागा मिळाली. तात्काळ वेळेवर आम्हाला रिझर्वेशन मिळालंच नाही, तर खूप वाखे झाले आमचे. तरी कसं बसं पोहोचलो आम्ही अचानक. तर पहा, आणि एक गोष्ट अजून मला तुम्हाला शेअर करायची आहे. कोणती गोष्ट शेअर करायची? मला काय कोणती करायची? सकाळी उठली, भांडे घासले, हे गोष्ट थोडी शेअर कराय. नाही एसी आणलाय. एसी मी जन्मात नाही पाहिली. आता हिच्या घरी आल्यावर एसीची काय म्हणते हवा घेणार आहे. हे बघा पहा एसी. बाबूले ना खूप गरमी होत होती ना, म्हणून एसी आणला त्यांनी, कालच आणला. तर आम्हालाही माहीत होऊन जाईल की कशी एसी राहते, कशी हवा लागते. आम्ही बी एन्जॉय करू. आणि इकडे बघा छकुली पहा किती मस्त झोपली. आमचा बाबू फक्त झोपला. काल ना मी त्याला पकडलं, त्यानं ओळखलं नाही, पण रडला नाही, माझ्याजवळ आला. तर आणि जेव्हा लहानसा होता, छोटा होता ना, तेव्हा मी होती त्याचे, म्हणजे तो जन्मेपर्यंत मीच होती. आणि एक महिना राहिली मी. ते दुसऱ्या चॅनलवर आहे, सिंगल मदर पपिता म्हणून चॅनल आहे, त्याच्यावर मी व्हिडिओ टाकला होता ह्या बाबूचे. तेव्हा जन्मायचा अगोदरपासूनचा मी त्याचा व्हिडिओ बनवला आहे. ह्या चॅनलवर नव्हता. आता ह्या चॅनलवर बाबूचा सगळ्याचा व्हिडिओ बनवणार आहे, टाकणार आहे. क्यूट झोपलाय मस्त बघा. जसा मी व्हिडिओ मध्ये पाहत होती ना, तर सेम तसाच आहे. चला आले बापले आमचे बाबू उठला. ओ कोण आहे? बली मम्मी. अरे बापरे बाप बाबू कशा करते बा. अरे बापरे ओळखलं का मग? बली मम्मीला ओळखलं? हा उठा. अरे बापरे उठा. हात दे. पकडले राणी थोडासा. अरे बापले बाबू.
अरे बापरे हो अरे कोण आहे कोण कोण भली मम्मी का ओ भूक लागली बाबूले हो आमच्या बाबू बस इकडे बाय हाय मित्रांनो आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा आमचे व्हिडिओ शेअर बी करा आमचा बाबू कसा दिसतो आम्हाला कॉमेंट्स मध्ये सांगा हा क्यूट आहे ना आमचा बाबू हा आपण एक गाणं करू आता बाबूच्या मग एक रील बनवू आपण व्हिडिओ ना हो व्हिडिओ ओ चालेल झाला आता अरे बापरे बाबू अरे बापरे तेल मालिश ए बाबू 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 ऐसे नाना को सुबह से हाँ? घुमाने ले जाने हैं? सुबह से इकडे पाय घुमाने ले जाने। ए मेरा फायदा चॉकलेट काय होय इकडे पाय हा बसायचं गुड्डे बाडे बसले पाहिजे ना त्याच्यापाशी बसायचं मग नाना हा बघा सुनीताचा बाबू आद्यांश ए आद्यांश ओले बापले का भूकू लागली बाबूले हो भूकू लागली आता चला बाबूले जेवण देते मम्मी ओ चला 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 इकडे आमचं जेवण झालं ना भांड्याचा गराटापा किती सारा पडून आहे आणि इकडे मस्त जेवले खावले बिंदास मस्त मोबाईल पाहून राहिले इकडे आले यशी फिट करणार वाले तर पहा त्याचं काम ते करून राहिले आणि किती सारा आणि सुनीता इकडे मस्त हात गालावर हात ठेवून पाहून राहिली काय आहे म्हणून आणि त्यांना काही मदत लागली तर ते म्हणजे ते देणार आहे म्हणून ते बसली कसे करते काय करते म्हणून आणि कुठं लावायची काय लावायची हे ती तिच्या मताने आहे तर म्हणून ते बसली आहे पाहत कुठं लावायची काय लावायची विचार करत आणि ते लोकांना तिथं म्हणून तिथे ते फिट करून देणार आहे तर बापरे किती अशी असते काय म्हणते ना AC अशी असते रे बापा पहिल्यांदा पाहून राहिली जन्मात AC पाहिली नव्हती बाप दादाच्या राजात AC नाही पाहिली होती आता ACचा हवा आता सुनीताच्या घरी खाईन आणि इकडे बघा इथे दरवाजापाशी फिट करणार आहे कारण इकडे म्हणजे बाथरूममध्ये पाणी गेलं पाहिजे म्हणून ACचं हे खूप मस्त आहे मोठे लोकांचं काम आहे ते चला आता AC लागेपर्यंत आता मी भांडे घासून घेतो बघा भांड्याचा खूप गराट आहे डबल आता हे टेबलचे भांडे आहेत तर आता मी घासून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते ACची हवा दाखव म्हणजे दिसत नाही वा काय मस्त ACची हवा लागून राहिली बघा वा किती मस्त ACची हवा आम्हाला तर जन्मापासून तर नैसर्गिक हवा खायला भेटली नॅचरल आता आम्हाला ये वाली स्कूल में तो आताची म्हणजे शहरातली हवा थंडी हवा भेटली असती इथं काही खिडकी राहायची तर पहा झाली आता AC एकदम थंड लागून राहिलं खरंच मस्त आणि आधी तेव्हापासून खूप गरमी होत होती मस्त गरम बोल काय बोलू मी बोलत होते मी 3 स्टारची आहे आपण मग कधी 5 स्टारची घेवा लागत होते तेव्हा पूर्ण घर होते हॉलमध्ये मग अलग अलग पाहिजे मेरे रूम के लिए ना आता हे कचरा झालाय सगळं आताच फिटिंग झाली आताच चालू बी करून पाहिला तर मस्त लागून राहिला खूप मस्त थंड आता हिचा बाबू सुनीताचा बाबू बी आता मस्त झोपून आता मस्त चिडचिड करत होता गरमीनं गरम लागते ना तर झोप नाही पाण्याची बॉटल आणा आता पाणी असं आहे पैशावाल्याचं काम आहे एसीत आमच्यासारखे गरीब खाते कूलरची हवाई कूलरची हवाई मोठा मुश्किल ना बिलीन पटकन बंद करून देतो पंख्यावर काम चालते खरंच मस्त चांगलं लागून राहिलं खूप मस्त आता मी मस्त एन्जॉय करन
एसीच्या मम्मी हवेमध्ये मैं इधर सो सकता हूँ? जीवनात कधी एसी नाही पाहिला होता, आता पाहायला भेटली सुनीताच्या यानं. है ना सुनीता? सुनीताचं स्वप्न पूर्ण झालं. हम्म. आणि कॉमेंट्स मध्ये सांगा सुनीताचा चेहरा आणि माझा चेहरा कसा दिसतो, कोण क्यूट दिसते? सुनीता क्यूट दिसते पहा, आहे ना, माझ्यापेक्षा सुंदर आहे, लकी पण आहे. पण मी लकी आहे, सुनीताची बहीण होय म्हणून, है ना, तिच्या आहे ना मी लकी आहे. चला मग आता कसा वाटला व्हिडिओ, आणि पहा मी एकदम सरप्राईज दिलं, सरप्राईज नाही सरप्राईज दिलं. अचानक मी एंट्री घेतली हिच्या घरी, अचानकच वेळेवर तयारी केली ना, वेळेवरच आली मी, म्हणजे कन्फर्म नव्हतं का आता येईन मग येईन, चालू होतं पण कन्फर्म नाही होतं. तर आता एकदम तयारी केली, पटकन येऊन गेली, झालं, येणं तर येणंच होऊन जाते. चला मग कॉमेंट्स मध्ये सांगा, आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि लाईक बी करा आणि शेअर बी करा.